माननीय सभापती महोदय, राजकोटच्या गेमिंग झोनच्या आगीनंतर आपण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तपासण्या केल्या, ठाणे, कल्याण, मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे. माझे दोन प्रश्न यातले आहेत की यामुळे खरं तर लहान मुलांना व्यसन लागतंय अशा अनेक तक्रारी आहेत. अनेक विद्यार्थी जे शाळा बुडवून गेमिंग झोनला जातात, त्याच्यावर आपण काय नियंत्रण आणणार आहोत का? दुसरं, CCTV द्वारे या लहान मुलांबरोबर मोठे पॅरेंट्स आतमध्ये आले पाहिजेत. आणि महत्त्वाचा प्रश्न की आपण स्क्रीन टाईमवर बोलतो, पण अनेक मुलं जे पैसे चोरी करून अशी गेम झोन येतात, एकाच गेमवर ते एक तास बसलेल्या तक्रारी पण आहेत. याच्यावर आपण नियंत्रण कसं आणणार आहोत? सन्मान्य सभापती महोदय, एक महत्त्वाचा मुद्दा जो उमाताईंनी आणि परिणय फुकेंनी मांडला, त्याच्यामध्ये असा आपण एक निर्णय घेऊ शकतो की 2 वर्षानंतर फायर ऑडिट करायचं आहे. बरोबर आहे. ते 2 वर्षामध्ये करण्यापेक्षा दरवर्षी फायर ऑडिट कंपल्सरी करण्याचे निर्देश देऊन ती कायद्यामध्ये बदल करण्यात येतील. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की आता लहान मुलं घरनं पैसे चोरून गेम खेळतात, याच्यावर नियंत्रण शासन काय ठेवू शकतं मला खरंच कल्पना नाही. परंतु त्यांनी घरातनं पैसे आणलेत, चोरून आणलेत, कोणाकडनं आणलेत आपण आयडेंटिफाय करू शकत नाही. परंतु त्यांची सुरक्षितता जी आहे ही अतिशय महत्त्वाची आहे. मेडिकली त्यांना ट्रीटमेंट, काही जर दुर्दैवी घटना घडली तर मिळू शकेल का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्या संदर्भामध्ये देखील मेडिकल ट्रीटमेंट त्यांना ऑन दी स्पॉट देण्यासाठी जी काही कार्यवाही करावी लागेल ती कार्यवाही करण्याचे निर्देश मॉल मालकांना दिले जातील.